बहिणीला चुकीचे मेसेज केल्यावरून झालेल्या वादात तरुणाच्या एका गटानं तिघांवर प्राणघातक हल्ला केला। यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले। कामठी शहरातल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल समोरील भागात ही घटना घडली। होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक अरमान शौकत अली याच्यासह त्याचे मित्र मोहित दीपक डहाट आणि यश नरेश गजभिये यांना मच्छीपूल कादरझेंडा परिसरातील 8 ते 10 तरुणांनी फोन करून ड्रॅगन पॅलेस टेम्पल समोरील परिसरात बोलवलं होतं। तिघेही तेथे पोहोचताच आरोपींनी अरमानशी बहिणीला मेसेज केल्याच्या कारणावरून वाद घातला। त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार चाकूनं अरमानच्या पोटावर व डोक्यावर वार केले। गंभीर जखमी झालेला अरमान खाली कोसळला। त्याच्या मदतीला धावलेल्या मोहित दहाट आणि यश गजभियेवरही चाकूनं हल्ला करण्यात आला। तिघांनाही तात्काळ कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर अरमान शौकत अली याला मृत घोषित केलं। गंभीर जखमी मोहितला पुढील उपचारासाठी मेयोत हलवण्यात आलं असून यश गजभियेवर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे तसंच पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले आणि अक्षय जगडे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींकडून माहिती घेतली। त्यानंतर फॉरेन्सिक पथकासह पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांची मोठी गर्दी कामठी उपजिल्हा रुग्णालयात जमल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। होळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे कामठी परिसरातही तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। तर या हत्याकांडाप्रकरणी मध्यरात्री 5 आरोपींना नागपूर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। पुढील तपास पोलीस करतायत। उन लोग मारना चालू कर दिए थे उन लोग को। मैं कितने लोग थे वो? 12-13 जन। और काय से मारे उन्होंने? क्या चाकू वगैरह था उनके पास, पर इतना भी कंफर्म नहीं बता सकता और क्या क्या हुआ। बस आए और मारना चालू कर दिया? 10-12 थे। 12-13 कितने बजे की घटना है? 7:30-8 के करीब। और ये कहाँ पे बुलाए थे उन्होंने आपको? हल्दीराम ड्रैगन पैलेस। आपको बुलाए थे बस। क्या? और मारने वाले कहाँ के हैं? मच्छीपुर के। प्राथमिक घटनेचं कारण असं आहे की यामध्ये जो मृतक आहे अरमान शौकत अली, वय 17 वर्ष, बहीण आहे अल्पवयीन। तिला एका जे आरोपी आहेत त्यांनी तिला मेसेज केला होता आणि त्याला मेसेजचा त्याने जाब विचारण्यासाठी त्यांनी फोनवर त्यांची वाचावाची झाली आणि त्यांनी संबंधिताला एकमेकांना तू या ठिकाणी ये म्हणून त्यांची तशी बोलणी झाली आणि त्यानंतर जे आरोपी आहेत त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी त्यांचा वाद वाढत गेला आणि त्यांनी चाकूने मारून त्याला इजा केली। त्यामध्ये एक मयत झाला आणि गंभीर जखमी आहे। यामध्ये आम्ही तात्काळ कारवाई करून माननीय नॉर्थ रिजन सर, डीसीपी सर, एसीपी सर रात्रभर पोलीस स्टेशनला होते। आम्ही धडक कारवाई करून यातील 5 आरोपी निष्पन्न केले आतापर्यंत आणि त्यातील 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आहे।